Hello everyone. In this session also we will continue with the chapter 3 mass, weight, volume and density. So in this lecture we will deal with the numericals on this mass, weight, density and volume. So let's start. Numerical number 1. Find the volume of 136 gram of mass of mercury when the density of mercury is 13.6 gram per centimeter cube. आता याचा अर्थ काय आहे की आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं म्हणजे घनफळ काढायचे. त्यासाठी त्यांनी मास दिलेला आहे, ते किती आहे तर मास इज इक्वल टू 136 ग्राम दिलेला आहे. त्यानंतर डेन्सिटी दिलेली आहे 13.6 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि व्हॉल्यूम फाइंड करायचे. आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे, मास इज इक्वल टू व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी असं आपण म्हणूया त्याला. आता v इज इक्वल टू आपण लिहू शकतो m बाय v म्हणजे मास अपॉन डेन्सिटी. मासची व्हॅल्यू किती आहे 136 आहे. ची म्हणजे डेन्सिटी किती आहे 13.6. 136 भागिले 13.6 केलं तर उत्तर किती येणार आहे 10. सो व्हॉल्यूम ऑफ मर्क्युरी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर क्यूब असं येईल. एक्झाम्पल नंबर 2. A pipe of 3 meter long having its internal diameter 3.6 meter with the wall thickness 4 millimeter and the specific gravity of the pipe material as 7.8 weights dash dash dash. आता आपल्याला पाईप दिलेला आहे त्यांनी आणि त्या पाईपचं वेट कॅल्क्युलेट करायचं. फॉर एक्झाम्पल तुम्ही इथं बघू शकता हा पाईप आहे. या पाईपची त्यांनी लेंथ दिलेली आहे. तसंच इंटरनल जी डायमीटर असते इथून इथपर्यंतची ती दिलेली आहे. त्यानंतर वॉल थिकनेस म्हणजे इथली ही थिकनेस दिलेली आहे आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली. त्यावरनं आपल्याला त्याचं वजन किती आहे हे कॅल्क्युलेट करायचं म्हणजे मास कॅल्क्युलेट करायचे. तर मास इज इक्वल टू काय असेल रो इंटू व्ही असेल. आता डेन्सिटी त्यांनी दिलेली नाहीये किंवा व्हॉल्यूम दिलेलं नाही, ते दोन्ही आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. कॅल्क्युलेट करूयात. So v is equal to pi into bracket capital R square minus small r square into L. आता कॅपिटल R म्हणजे आउटर रेडियस असेल, स्मॉल r म्हणजे इनर रेडियस असेल. इथून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे आउटर रेडियस आणि इथून इथपर्यंतचा डिस्टन्स म्हणजे इनर रेडियस असेल. आता आउटर रेडियस आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. त्यांनी आपल्याला काय दिलेलं आहे, इनर डायमीटर दिलेले आहे आणि थिकनेस दिलेली आहे. त्याचा वापर करून आपल्याला अगोदर आउटर डायमीटर कॅल्क्युलेट करायची आणि त्यानंतर मग आउटर रेडियस. आता आउटर डायमीटर इज इक्वल टू LD प्लस 2 इंटू टी. आता इथून इथपर्यंतचं डिस्टन्स किती आहे इंटरनल डायमीटर आणि इथून इथपर्यंत हे टी आहे आणि हे टी आहे, त्यामुळे आपण इथं 2t असं घेतलेलं. तर व्हॅल्यूज पुट करूया. तर डी किती आहे 3.6 प्लस इंटू ब्रॅकेट 2 इंटू 0.4. टी ची व्हॅल्यू 0.4 आहे. याचं मल्टिप्लाय केलं तर ते येईल 0.8. सो 3.6 प्लस 0.8 ते किती येईल 4.4 सेंटीमीटर. ही झाली आउटर डायमीटर. आता आउटर रेडियस कॅल्क्युलेट करायची असेल तर फॉर्म्युला काय असेल, आर इज इक्वल टू डी बाय 2. डी किती आहे 4.4 डिवाइड बाय 2. व्हॅल्यू किती येईल 2.2 सेंटीमीटर. म्हणजे आउटर रेडियस किती येईल 2.2 सेंटीमीटर आणि इनर रेडियस किती येईल इनर डायमीटरच्या हाफ. इनर डायमीटर किती आहे 3.6 आहे. तर आर इज इक्वल टू किती येईल 1.8 सेंटीमीटर. तर इनर आणि आउटर रेडियस आपल्याला मिळालेले आहेत. पुढे कॅल्क्युलेट करूयात व्हॉल्यूम. सो व्ही इज इक्वल टू पायची व्हॅल्यू 22/7 ब्रॅकेट मध्ये कॅपिटल आर स्क्वेअर होतं तिथे व्हॅल्यू ठेवूयात आपण 2.2. सो 2.2 स्क्वेअर मायनस स्मॉल आर ची व्हॅल्यू 1.8 आहे. सो 1.8 स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू 300 आलं. आता हे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर असा फॉर्म्युला असेल तर त्याला लिहू शकतो आपण ए प्लस बी ए मायनस बी. तसं इथं लिहिलेलं आहे म्हणून लिहिलेलं आहे व्ही इज इक्वल टू 22/7 into box bracket into simple bracket 2.2 plus 1.8 bracket close. सेकंड ब्रॅकेट मध्ये आहे 2.2 minus 1.8 bracket close into 300. आता 2.2 plus 1.8 यांची बेरीज केली तर ती किती आलेली आहे 4 आणि 2.2 minus 1.8 केलं तर ते किती येईल 0.4 येईल. आता 22 गुणिले 4 गुणिले 0.4 गुणिले 300 केलं आणि त्याला जर 7 ने भागलं तर आपल्याला मिळतं 1508.57. सो व्हॉल्यूम इज इक्वल टू 1508.57 सेंटीमीटर क्यूब एवढं येईल ते. आता त्यानंतर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे डेन्सिटी. त्यासाठी त्यांनी आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी दिलेली आहे. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा फॉर्म्युला काय असेल, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ सबस्टन्स डिवाइड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर ॲट अ 4 डिग्री सेल्सिअस असेल.
आता याची व्हॅल्यू किती आहे तर ती 1 आहे. याची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 7.8. सो 7.8 इंटू 1 इज इक्वल टू रो. रो इज इक्वल टू 7.8 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असं आलेलं आहे. आता मास इज इक्वल टू काय, मास इज इक्वल टू रो इंटू व्ही आहे. रोची किंमत ठेवूया आपण 7.8 इंटू व्हॉल्यूमची किंमत ठेवलेली आहे 1508.57. मल्टिप्लिकेशन केलं, आन्सर किती आलेलं आहे 11,766.84 ग्राम. आता हे ग्राम मध्ये याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला हजारनी भागावं लागतं. तर हजारनी भागला नाही आपण अप्रॉक्सिमेट ह्या एक डिजिट पर्यंत आन्सर कन्सिडर केलेलं आहे, त्यामुळे 7 ला आपण इथं 8 घेतलं. आन्सर किती आलेलं आहे m इज इक्वल टू 11.8 किलोग्राम. म्हणजेच तो जो पाईप आहे तर तो किती किलोग्रामचा आहे, 11.8 किलोग्रामचा आहे. एक्झाम्पल नंबर 3. Find the mass of a cube in kilogram whose side is 8 cm and density of the material is 6.9 gram per cubic centimeter. हा क्यूब आहे, त्याला आपण मराठीमध्ये घन असं म्हणतो. या घनाच्या सगळ्या बाजू काय असतात, सारख्या असतात. याचं आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे तर त्याचं मास कॅल्क्युलेट करायचं आहे किलोग्राम मध्ये. तर दिलेलं काय काय आपल्याला, ए साइड दिलेली ए इज इक्वल टू 8 सेंटीमीटर, रो इज इक्वल टू 6.9 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब आणि मास कॅल्क्युलेट करायचे. मासचा फॉर्म्युला काय असेल, m इज इक्वल टू रो इंटू व्ही आहे. व्ही आपल्याला व्ही कॅल्क्युलेट करावं लागेल म्हणजे व्हॉल्यूम ऑफ द क्यूब कॅल्क्युलेट करायचे. सो व्हॉल्यूम ऑफ क्यूब इज इक्वल टू ए क्यूब म्हणजे बाजूचा घन करायचा आहे. व्हॅल्यू किती दिलेली आहे, ए ची 8 आहे. सो 8 क्यूब, 8 चा घन केला तो किती आहे 512. सो व्हॉल्यूम ऑफ द क्यूब इज इक्वल टू 512 सेंटीमीटर क्यूब एवढं येईल. आता मास कॅल्क्युलेट करायचे. मास इज इक्वल टू रोची व्हॅल्यू ठेवली 6.9 इंटू 512 ठेवली. या दोन्हींचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर किती मिळालेलं आहे 3532.8 ग्राम म्हणजे 3532.8 ग्राम एवढं उत्तर आलेलं आहे. आता याला किलोग्राम मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर याला हजारनी भागावं लागेल. m इज इक्वल टू किती येईल, m इज इक्वल टू 3.5328 किलोग्राम म्हणजे अप्रॉक्सिमेटली आपण 3.5 किलोग्राम असं म्हणू शकतो त्या क्यूबचं मास. एक्झाम्पल नंबर 4. Calculate the mass of iron bar if length of bar is equal to 150 mm, dia of bar is equal to 50 mm, density is equal to 7.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. आता इथे लेंथ आणि डाया दिलेले त्यामुळे हा जो बार आहे तर तो सर्क्युलर शेपचा आहे आपल्याला समजून येतं. हे दिसतं जे आहे ते सिलेंडर टाइप मध्ये आहे म्हणजे तो. आता बघा दिलेलं काय काय आहे, एल इज इक्वल टू 150 मिलीमीटर, त्याला सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते आलं 15 सेंटीमीटर. त्यानंतर डी इज इक्वल टू 50 मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ते येईल 5 सेंटीमीटर आणि रो इज इक्वल टू 7.5 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब असेल. मास आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो मास इज इक्वल टू रो इंटू व्ही. व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करूयात. सिलेंडरचं व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय असेल, पाय आर स्क्वेअर इंटू एल असेल. व्हीची पायची व्हॅल्यू ठेवली आपण 22/7, आर ची व्हॅल्यू 2.5 ठेवलेली आहे कारण डी दिलेलं आहे त्यांनी 5 सेंटीमीटर म्हणजे डायमीटर 5 आहे तर रेडियस किती आली पाहिजे 2.5 आली पाहिजे, त्यामुळे इथं आपण 2.5 ठेवली. एल ची व्हॅल्यू 15 आहे. आता या सगळ्यांचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला व्हॉल्यूम किती मिळतं 294.64 सेंटीमीटर क्यूब. तर व्हॉल्यूम मिळालेलं इथं व्हॅल्यूज पुट करा. रोची व्हॅल्यू 7.5 आणि व्हॉल्यूमची व्हॅल्यू 294.64. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन केलं म्हणजे गुणाकार केला तर उत्तर किती मिळतं 2209.8 ग्राम. आता याला जर आपण हजारनी भागलं तर ते किती येईल, अप्रॉक्सिमेटली मास इज इक्वल टू येईल 2.2 किलोग्राम. एक्झाम्पल नंबर 5. Calculate the density of a bush if outer diameter is equal to 28 millimeter, internal diameter is equal to 20 millimeter, length of bush is equal to 50 millimeter, mass of bush is equal to 0.1201 किलोग्राम. आता इथे मास दिलेला आहे आपल्याला डेन्सिटी फाइंड आउट करायचे. तर दिलेलं काय त्या अगोदर लिहून घेऊयात. मास इज इक्वल टू 0.1201 किलोग्राम. त्याला जर ग्राम मध्ये कन्वर्ट करायचं तर याला आपल्याला हजारनी गुणावं लागतं. हजारनी गुणलं तर ते किती येईल 120.1 ग्राम असे येईल.
त्यानंतर डायमीटर बरोबर आउटर डायमीटर 28 मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर देखील येईल 2.8 सेंटीमीटर. आणि आउटर रेडियस किती येईल याच्या हाफ, म्हणजे r इज इक्वल टू 1.4 सेंटीमीटर आलं. त्यानंतर इंटरनल डायमीटर 20 मिलीमीटर दिलेले, सेंटीमीटर मध्ये कन्वर्ट केलं तर ती आली 2 सेंटीमीटर. आणि इंटरनल रेडियस किती येईल 1 सेंटीमीटर. लेंथ दिलेली आहे 50 मिलीमीटर, सेंटीमीटर मध्ये 5 सेंटीमीटर येईल ती. आणि रो म्हणजे आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर बघूयात. आता हा जो आहे हा बुश दिसत आहे, याची ही जी आहे लाईन तर ती आउटर झाली आणि मधली जी असेल ती इनर झालेली आहे. आणि ही जी आहे ही लेंथ असेल. आता हा एक एक्झाम्पल कशाचा असणार आहे तर हॅलो सिलेंडरच एक्झाम्पल असेल. त्या पद्धतीने आपण त्याचं व्हॉल्यूम कॅल्क्युलेट करू. मास तर दिलेलं आहे, व्हॉल्यूम आणि मासचा वापर करून मग आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करता येईल. रो इज इक्वल टू एम बाय व्ही. व्ही कॅल्क्युलेट करूयात, म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कॅल्क्युलेट करायचं आपल्याला. व्ही इज इक्वल टू असेल पाय इंटू ब्रॅकेट कॅपिटल आर स्क्वेअर मायनस स्मॉल आर स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज इंटू एल. पायची व्हॅल्यू ठेवली आपण 22/7, कॅपिटल आर ची 1.4, स्मॉल आर ची 1 ठेवली आणि एल ची व्हॅल्यू 5 ठेवली. आता याला आपण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर त्या फॉर्म्युल्यानुसार आपण लिहिलेलं आहे ए प्लस बी ए मायनस बी, म्हणजे 1.4 प्लस 1 1.4 मायनस 1 आणि बाकी तशाल तसं राहील. आता इथे 1.4 प्लस 1 किती येईल, हे 2.4 येईल. आणि 1.4 मायनस 1 किती येईल, 0.4. या सर्वांचा आपण गुणाकार केला, त्याला 7 ने भागला तर उत्तर किती मिळणार आहे, व्ही इज इक्वल टू 15.08 सेंटीमीटर क्यूब असं मिळेल. आता व्हॅल्यूज पुट करूयात या फॉर्म्युल्यामध्ये. एम ची व्हॅल्यू किती आहे 120.1 आहे आणि व्ही ची व्हॅल्यू आहे 15.08. आता 120.8 भागिले 15.08 केलं तर व्हॅल्यू किती मिळाली आपल्याला 7.96. सो डेन्सिटी इज इक्वल टू 7.96 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढं आन्सर येईल. एक्झाम्पल नंबर 6. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ अ कोन made up of iron if the weight of iron cone is equal to 4.105 kilogram, die of a base is equal to 14 centimeter, height of cone is equal to 10 centimeter. हा कोन आहे, या कोनची त्यांनी काय दिली आपल्याला हाईट दिलेली आहे, याची इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. त्यानंतर डायमीटर, ही पूर्ण डायमीटर दिलेली आहे 14 सेंटीमीटर, मग त्याची रेडियस किती येईल 7 सेंटीमीटर. आणि या कोनचा आपल्याला त्यांनी मास दिलेला आहे 4.105 किलोग्राम. आता हा जो कोन आहे तो आयर्नचा म्हणजे लोखंडाचा तयार केलेला आहे, तर त्याची आपल्याला डेन्सिटी कॅल्क्युलेट करायची आहे. सो डेन्सिटी इज इक्वल टू एम बाय व्ही असेल. आता एम त्यांनी दिलेला आहे म्हणजे मास दिलेला आहे, व्हॉल्यूम आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो व्हॉल्यूम ऑफ कोन इज इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच असेल. सो 1/3 इंटू पायची व्हॅल्यू 22/7 इंटू आर ची व्हॅल्यू 7 स्क्वेअर इंटू 10. आता या सर्वांचं मल्टिप्लिकेशन करून त्याला जर 21 नी डिवाइड केलं तर आपल्याला आन्सर किती मिळालाय 513.33 सेंटीमीटर क्यूब, म्हणजे 513.33 सेंटीमीटर क्यूब एवढं मिळालेलं आहे. आता रो म्हणजे डेन्सिटी फाइंड आउट करू. तर डेन्सिटी इज इक्वल टू 4.105, याला आपल्याला ग्राम मध्ये कन्वर्ट करावं लागेल कारण व्हॉल्यूम हे सेंटीमीटर मध्ये आहे, त्यामुळे त्याला 1000 ने मल्टिप्लाय केलं डिवाइड बाय 513.33 केलं. यांचा गुणाकार करून याला यांनी भागलं म्हणजे 513.33 ने, तर आन्सर किती येईल 7.99 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब. सो डेन्सिटी ऑफ द cone made up of iron is equal to 7.99 ग्राम पर सेंटीमीटर क्यूब एवढी येईल. नेक्स्ट न्यूमरिकल आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करण्यावरती पाहिजे. त्यासाठी कॅल्क्युलेशन ऑफ स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बाय आर्किमिडीज प्रिन्सिपल याच्या वेगवेगळ्या केसेस आपल्याला पाहायच्या आहेत. तर फर्स्ट पाहूयात, स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स इमर्स इन इनसॉल्युबल वॉटर. आता जे सॉलिड्स आहेत तर ते पाण्यामध्ये वितळत नाहीत किंवा विरघळत नाहीत, तर अशा सॉलिड्सची आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची आहे. तर त्यासाठी फॉर्म्युला असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स इज इक्वल टू W1 अपॉन W1 मायनस W2. आता हे काय, हे तर स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे सॉलिडची. तर W1 काय असेल, वेट ऑफ सॉलिड इन एअर असेल. W2 वेट ऑफ सॉलिड इन वॉटर असेल. आणि W1 मायनस W2 म्हणजे लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन वॉटर. म्हणजे फॉर्म्युला काय असणार आहे, हा स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स इज इक्वल टू वेट ऑफ सॉलिड इन एअर डिवाइड बाय लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन वॉटर असेल. सेकंड केस आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड्स इमर्स इन सोल्युबल वॉटर. आता म्हणजे असे सॉलिड्स आहेत जे पाण्यामध्ये
विरघळतात. तर या केसमध्ये काय करतात की पाण्याच्या ऐवजी दुसरं लिक्विड वापरलं जातं ज्याची रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी माहित आहे आणि मग त्याचा वापर करून आपल्याला सॉलिडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करता येते. इथे दिलेलं आहे इन्स्टेड ऑफ वॉटर अ रिलेटिव्ह डेन्सिटी व्हॅल्यू known liquid should be chosen in such a way that the solid is insoluble in the liquid. म्हणजे अशा प्रकारचं आपल्याला लिक्विड सिलेक्ट करायचंय ज्याच्यामध्ये तो सॉलिड पदार्थ हा विरघळणार नाहीये. आता पाहूया त्यासाठी फॉर्म्युला काय असेल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू W1 अपॉन W1 मायनस W2 इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. आता इथे W1 काय असेल वेट ऑफ सॉलिड इन एअर, W2 काय असेल वेट ऑफ सॉलिड इन लिक्विड आहे. अगोदरच्या केसमध्ये काय होतं की वेट ऑफ सॉलिड इन वॉटर होतं, त्याऐवजी इथे आपल्याला आता वेट ऑफ सॉलिड इन लिक्विड वापरायचं आहे. त्यानंतर W1 मायनस W2 काय असेल लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन लिक्विड असेल आणि हे काय असणार आहे सिम्बॉल याला गॅमा असं गॅमा लिहिलेलं आहे म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड असेल. थर्ड केस असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. So specific gravity of liquid is equal to W1 minus W3 divided by W1 minus W2. आता हे काय आहे तेही पाहूयात. W1 म्हणजे असेल weight of solid in air, W2 असेल weight of solid in liquid असेल, W3 असेल weight of solid in liquid. आता W1 minus W2 काय असेल loss of weight of solid in water आणि W1 minus W3 काय असेल लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन लिक्विड. म्हणजे इथे ही जी लिक्विडची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी आहे त्याचा फॉर्म्युला काय असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड इज इक्वल टू लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन लिक्विड डिवाइड बाय लॉस ऑफ वेट ऑफ सॉलिड इन वॉटर असं असेल. तर ह्या वेगवेगळ्या केसेस आहेत त्यांचा वापर करून आपल्याला स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची. तर याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स पाहूया. Find out specific gravity of a metal piece of metal weights in air 50 gram, metal weights in liquid is equal to 40 gram and specific gravity of a liquid is equal to 0.8. आता एक मेटल पीस दिलेला आहे त्याचं हवेमध्ये किती आहे वजन तर ते असेल 50 ग्राम. त्यानंतर लिक्विड मध्ये किती आहे तर 40 ग्राम आहे आणि त्याची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी किती आहे 0.8 आहे. तर आपल्याला या मेटलची आता स्पेसिफिक ग्रॅव्हिटी कॅल्क्युलेट करायची. केस नंबर 2 पाहिली होती आपण. बघा त्याचा फॉर्म्युला काय असेल स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ सॉलिड इज इक्वल टू W1 अपॉन W1 मायनस W2 इंटू स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ लिक्विड. व्हॅल्यूज पुट करूया. W1 ची व्हॅल्यू 50 आहे 50 डिवाइड बाय 50 मायनस 40 इंटू 0.8. आता अगोदर काय केले यांची वजाबाकी केली 50 मधनं 40 गेले 10 राहिले तर 50 भागिले 10 गुणिले 0.8. आता यांचा आपण इथं भागाकार करून घेतला 5 आला 5 गुणिले 0.8 किती येईल 4 येईल. म्हणजे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ऑफ दॅट मेटल पीस इज 4 असेल. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीला युनिट नसतं ही युनिटलेस क्वांटिटी आहे त्यामुळे ते युनिट आपण लिहिलेलं नाही. तर अशा प्रकारे आपण चॅप्टर नंबर 3 संपवलेला आहे. सो थँक यू ऑल ऑफ यू.